नमस्कार. प्राध्यापक मांगले, जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, एक गंभीर प्रकरण. ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे, सातारा जिल्हा माणचे, ज्यांचं वर्णन करताना देवेंद्र फडणवीसांच्या खास मर्जीतले कॅबिनेट मंत्री यांनी इतकं एक घाणेरडं प्रकरण केलंय एका महिलेच्या बाबतीत, त्याचा आपण आज आढावा घेणार आहोत. आणि देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील असंख्य मंत्री एका पाठोपाठ एक यांच्यावर झालंय काय, का असं ते वागतायत, याचं पण आपण सगळ्यात शेवटी जागर टाइम्सचं मत या बाबतीत काय हे सुद्धा आपण मांडणार आहोत. जयकुमार गोरे यांनी सुरुवातीला या प्रकरणावरती स्पष्टीकरण देत असताना सांगितलं की 2016ला घडलेलं 17ला घडलेलं हे प्रकरण आहे, 2019ला हे प्रकरण निर्दोष म्हणून मी सुटलेलं आहे आणि सगळं प्रकरण आता पुन्हा काढायची काहीच आवश्यकता नव्हती. त्यामुळं ज्यांनी हे प्रकरण काढले ते संजय राऊत असतील, आमदार रोहित पवार असतील, यांच्यावर मी ह्याचा अब्रूनुकसानीचा दावा आणि हक्कभंग ठराव आणणार आहे. ठीक आहे, हरकत नाही साहेब, तुमचं बरोबर आहे. पण जे प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये त्या महिलेनं पुन्हा हे प्रकरण काढलेलं आहे, याचं काय? आणि त्यांनी ह्याच्या समोर, टीव्ही समोर, बातम्यामध्ये स्वतःची प्रतिक्रिया पुन्हा दिलेली आहे. याच्यावरती व्यक्त होत असताना संजय राऊत साहेब खासदार यांनी अत्यंत गंभीर शब्दामध्ये आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. हंबीरराव मोहितेंच्या वारसा घराण्यातील एका महिलेचा, हंबीरराव मोहिते म्हणजे छत्रपतींचे सरसेनापती, यांच्या घराण्यातील एका महिलेची छेडछाड काढण्याचा हा अत्यंत अश्लाघ्य प्रकार आहे असं ते म्हणतात. अनेकांनी अत्यंत गंभीर शब्दात आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मंत्री गोरे यांच्या मताप्रमाणे जरी हे प्रकरण काढणं आता योग्य नाही असं जरी असलं तरी संबंधित पीडितेनं असं स्पष्टपणे टीव्ही चॅनलला सांगितलेलं आहे की मी 17 मार्च 2025 पासून राजभवन समोर उपोषणाला, आमरण उपोषणाला बसणार आहे. मागणी एकच आहे, या प्रकरणात मला सातत्यानं हा माणूस त्रास देतोय, हा मंत्री त्रास देतोय, वेगवेगळ्या प्रकारे त्रास देतोय. त्याच्यामध्ये त्यांचं जे विकृत वर्तन आहे हे वर्तन कुठेतरी थांबलं पाहिजे. मला ते मंत्रिमंडळातून गेले पाहिजेत असं माझं मत नाही. त्या असं उठवतात की मला मुंबईत फ्लॅट दिला, पुण्यात फ्लॅट दिला, आम्ही दुबईला मिळून गेलो, फिरून आलो वगैरे. त्या म्हणतात माझा आजपर्यंत व्हिसा काढला नाही, पासपोर्ट नाही, काहीच नाही, मी कसं बाहेर जाईल? त्यामुळं जयकुमार गोरेंच्या विरोधात मी आता मात्र राज्यपालांना माझं निवेदन देते आणि त्यांच्या राजभवनच्या समोर आमरण उपोषण करणार आहे. मित्रांनो, त्यावेळेला त्या पीडितेला विचारलं की 2019ला हे प्रकरण संपलंय असं स्वतः खुद्द मंत्री गोरे साहेब सांगत असताना तुम्ही हे पुन्हा प्रकरण उकरून कसं काढलं? तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं नाही, या प्रकरणामध्ये मी स्वतःहून प्रकरण मागं घेतलं होतं. पण हे जसं ठरलं की मला
त्रास द्यायचं हे अजिबात थांबायला तयार नाही. कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारानं मला ते त्रास देत आहेत आणि सातत्यानं माझी नाचक्की बेअब्रू ही सातत्यानं समाजात होत असते. अशा परिस्थितीमध्ये मला दोनच माझ्या समोर पर्याय आहेत. एक तर हे जग सोडून जाणं, माझ्या कुटुंबासहित सगळ्यांनी आत्महत्या करणं, किंवा दुसरा पर्याय असा आहे, येईल त्या परिस्थितीला तोंड देऊन माझं निर्दोषत्व मी सादर म्हणजे अन्याय सहन करणार नाही आणि माझं निर्दोषत्व मी आता या परिस्थितीमध्ये किती वर्ष बदनामी सहन करायची हा त्यांचा सवाल आहे. म्हणून म्हणतात मी लढायचा निर्णय घेतलाय. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे मंत्रिमंडळ 3 महिने झाले असे गृहीत धरू. या 3 महिन्यामध्ये इतकी असंख्य प्रकरणं, अत्यंत घाणेरडे प्रकरणं ही वरती आली. लहान बालिकांच्या वरती अन्यायाची, अत्याचाराची प्रकरणं आली, महिलांच्या वरती अन्यायाची प्रकरणं आली. मसाजोगचे सरपंच देशमुखांच्यावरती प्रचंड मोठा अन्याय झाला. त्यांची इतकी अघोरी हत्या झाली. त्याच्यामध्ये धनंजय मुंडे या प्रकरणाचा सहआरोपी करा त्यांना, असं सगळ्यांची मागणी. त्यांचा मित्र वाल्मिक कराड हा या प्रकरणातला मास्टरमाइंड आहे, खरा सूत्रधार आहे. ते आणि धनंजय मुंडे दोघेजण खास मित्र आहेत. आणि ज्या आवादा कंपनीकडं एक्स्टॉर्शन खंडणीसाठी गुन्हा झाला, त्याच प्रकरणातनं हा खूनही झालाय. आणि या खंडणीसाठी त्यांच्या बंगल्यामध्ये, इव्हन सातपुडा मुंबईतल्या बंगल्यामध्ये सुद्धा बैठका झाल्यात. त्यामुळं हे जे सगळं प्रकरण आहे, या प्रकरणी त्यांना सुद्धा सहआरोपी करा, असं सगळ्यांची मागणी आहे. एक महत्वाची गोष्ट असेल, लोक काय म्हणतात माहिती आहे, सगळी आब्रू गेल्यावर राजीनामा दिला धनंजय मुंडेंनी. भारतीय जनता पार्टीचे असेल किंवा अजितदादा गटाचे असेल, सगळी आब्रू गेल्यावर राजीनामा दिला. या प्रकरणात वाल्मिक कराडनं अब्जावधी रुपये जमा केलेत, पण त्यांच्यावरती ईडी किंवा कारवाई अशी झाली नाही. ज्यांच्याकडे काहीच सापडत नाही, काही पुरावे नाहीत, त्यांच्यावरती मात्र ईडीनं कारवाई केल्या. पण इथं वाल्मिक कराडांच्या इस्टेटीचे दररोज रकानेच्या रकाने भरून माध्यमाला येत होते, पुरावे येत होते, पण फडणवीस साहेबांनी काहीच कारवाई केली नाही. हा प्रश्न समाजाचा आहे. माणिकराव कोकाटे 2 वर्ष शिक्षा झाली, 50,000चा दंड झाला. आता केस संपेपर्यंत त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. पण ज्या वेळेला ही केस, या केसचा खालच्या कोर्टानं निकाल दिला, त्याच वेळेला माणिकराव कोकाटे साहेबांची सुद्धा राजीनामा घेणं गरजेचं होतं. आज सगळा महाराष्ट्र, काही आपले भाजपचे माणसं सोडली तर सगळे छितू करतायत. गुलाबराव पाटील हे तर उडवाउडवीची उत्तर देण्यात अत्यंत माहिर. जलजीवन मिशन मध्ये त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप झाला, त्यांनी टोकाची भूमिका घेतली. निकृष्ट कामे, पायपा खराब, अनेक प्रकारचे असंख्य त्यांच्यावरती आरोप झाले. चिखलफेक झाली, पण ते धड उत्तर देऊ शकले नाही. प्रश्न विचाराच्या अंगावरती जाण्याचा प्रयत्न झाला. दुसरं एक प्रकरण आहे जालन्यातलं, आणि ते खुद्द भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस साहेब यांचा कार्यकर्ता आहे, आणि तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे असं म्हणतात. सतीश भोसले
त्यानं एकाला इतक्या वाईट पद्धतीनं मारलं, इतक्या वाईट पद्धतीनं की सांगता सोय नाही. ज्या सुरेश धस साहेबांनी मसाजोगचं प्रकरण काढलं संतोष देशमुखांचं, मग अशा प्रकरणी ते त्या सतीश भोसलेला का पाठीशी घालतात असा सगळ्या समोरचा म्हणजे प्रश्न आहे. आणि भारतीय जनता पार्टी हा ज्या त्या वेळेला कारवाई का करत नाही, का केसेस नोंद करून घेत नाही, हा समाजाचा खरा प्रश्न आहे. आणि सतीश भोसले साहेब, अंजलीताई दमानिया म्हणतात की हा दुसरा वाल्मिक कराड व्हायला निघालाय. अमाप पैसा, हेलिकॉप्टर घेऊन फिरतो, कुठनं इतका पैसा येतो? सोन्याच्या चेन, सोन्याचे दागिने इतके घालून फिरतात, सांगता सोय नाही. त्यामुळं गृहमंत्री महोदय, सीएम साहेब, आपण यांच्यावरती कारवाई ही सो मोठं करायला हवी. आज हाऊसमध्ये भुजबळ साहेब बोलले, अत्यंत चांगलं बोलले, समाजाला आवडले. ठीक आहे, भुजबळ साहेब मराठा आरक्षणाच्या विरोधात होते, पण आज त्यांनी हाऊसमध्ये जे बोलले त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे वाभाडेच काढले. बीडच्या संतोष देशमुख प्रकरणी तुम्ही थोडा बहुत न्याय द्यायचा प्रयत्न करायला लागलाय, पण परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीचं काय, हा त्यांनी सवाल उपस्थित केला. मागासवर्गीय आहे म्हणून त्याला न्याय मिळणार नाही का? लातूरमध्ये प्रकरण घडलं, माऊली सोट, त्यांची नखं काढण्यात आली, किती क्रौर्य, आणि पोलीस व्यवस्थित कारवाईच करत नाहीत. फडणवीस साहेब, तो आपल्या पोलिसांच्याकडून ही अपेक्षा नाही आहे समाजाला. जालनामध्ये प्रकरण घडलं, कैलास बोराडे, धनगर समाजाचा माणूस, शिवमंदिरात गेला म्हणून अरे बापरे किती मारावं, हैवानियतची कमाल करून टाकली त्या माणसाने. तापलेल्या म्हणजे तापून तांबडा भडक झालेल्या रॉडनं, लोखंडानं चटके दिले, गुदद्वारात ती हे घालायचा प्रयत्न केला. किती हैवानियत. ह्या सगळ्या प्रकरणात हे प्रकरण दिवसेंदिवस वाढायला लागले. कडक कारवाई जर पोलिसांनी केली तरच ही सगळी प्रकरण पाठीशी घालतायत आणि काही करू देत, मी परत सुटून येऊ शकतो, माझ्यावरती कारवाई होत नाही, अशी जर भूमिका गुंडांची व्हायला लागली तर मात्र हे थांबणार नाही सत्र. साहेब, या गुंड मंडळींच्या वरती कडक कारवाई करून त्याचा एक मेसेज गेला पाहिजे की बाबा हे असं जर झालं तर पोलीस आपल्याला सोडत नाहीत, आणि हे करण्याची जबाबदारी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यावर आहे. ही सगळी प्रकरणं मी तुम्हाला सांगितली. गोरे साहेबांचं प्रकरण सुद्धा मला असं म्हणायचं आहे, ज्या महिलेनं तक्रार केली आणि त्याने असं सांगितलं 17 मार्च 25 पासून राजभवनच्या समोर उपोषणाला बसणार, त्यावेळेला बातम्या येणार नाहीत आणि त्या भाजपच्या विरोधात असणार नाहीत. सत्ताधारी भाजप आहे ना, सत्ताधारी भाजप आहे, या राज्यामध्ये हे प्रकरण घडतायत, असं होणार नाही. वेळेत या घटनेचा हे लावा. महिलांना केवळ महिन्याला 1500 देऊन लाडकी बहीण योजना म्हणून त्यांचं मत घेण्या इतपत मी नाही, तर त्यांचा सर्वांग सुंदर, मी त्यांचा रक्षक आहे आणि हे शासन महिलांचं रक्षक आहे हे सिद्ध करावं लागेल, कृतीनं सिद्ध करावं लागेल, नुसतं बोलून चालणार नाही असं मला असं वाटतं. मित्रांनो, अतिरेक व्हायला लागलाय, सगळ्या गोष्टीचा अतिरेक व्हायला लागला. कुठंतरी हे सगळं थांबलं पाहिजे.
आणि हे थांबण्यासाठी या गुंडांच्यावरती, गुंडपुंडांच्यावरती अत्यंत तो आपला, तो या पक्षाचा, तो आमच्या पक्षाचा, तो या धर्माचा, तो हे सगळं सोडून गुंडगिरीला जात नसते मित्र, जात नाहीये. या सगळ्यांच्यावरती कडक कारवाई जर झाली आणि एक मेसेज गेला समाजामध्ये की अत्यंत वाईट पद्धतीने असं म्हणजे किती गंभीरपणे काय कृत्य जरी केलं तरी मी सुटून येतो, हा गुंडांच्या मनातला जो हे आहे हा सगळा जाऊन त्यांना दहशत बसली पाहिजे, अशा पद्धतीचा त्यांना शॉक दिला पाहिजे. तरच शॉक म्हणजे अशा पद्धतीचा निर्णय पोलिसांनी कडक निर्णय घेतला पाहिजे, तरच हे कुठंतरी थांबत जाईल. अन्यथा हे असंच पुढं चालत राहील. मित्रो, हेच असं चालणं हे तुमच्या, आमच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचं नाही. धन्यवाद. माझी हे पोस्ट आपण लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आवर्जून कमेंट करा.